आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील पुनर्वसित गाव करजखेडा येथील श्री भाऊसाहेब झोल राजू हातागडे राजू झोल व ग्रामस्थांनी गावाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, संपूर्ण गावाच्या जागेची मोजणी करून खुणा निश्चित करून जागेचा ताबा देणे, मारुती मंदिराचा शिल्लक निधी 12% व्याज दराने गावाच्या ट्रस्टच्या बँक खात्यावर जमा करणे व इतर मागण्यांसाठी वाकडी डॅममध्ये स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 2024 रोजी जलसमाधी घेण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाने त्यांना रोखले। यावेळी मोठ्या संख्येत महिला व गावकरी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनातर्फे नायब तहसीलदार, श्री इमानदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हजर होते। पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। शेवटी तणाव निर्माण झाल्यामुळे दुपारी अंदाजे 2 वाजता प्रशासनाने लेखी पत्राद्वारे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मागण्या पूर्ण केल्या जातील असे कळवले। त्यामुळे आंदोलकांनी 30 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनास देऊन जलसमाधी घेण्याचे तूर्त स्थगित केले आहे। आमचे आहे की आम्हाला जे त्यांनी कवाली दिलीत, जे हक्कपत्र दिलेत 26-27 आमचे भूखंड आहेत, ते भूखंड आज आमच्या कागद आमच्या हातात आहे। तिथं जागेवर तिथं पॉईंट आमच्या हातात दिलेला नाही आहे। त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे। आम्ही वारंवार शासनाला आम्ही असं दाखवून दिलेलं आहे। जलसमाधी अगोदर आम्ही सर्वसाधारण आंदोलन केले, आमरण उपोषण केले, तरीही त्यांना जागा आली नाही। त्याला 1 वर्ष झालं। आम्ही पोळ्याच्या वेळेस 1 वर्षापूर्वीच त्यांनी आम्हाला पत्र वगैरे दिले, अशी कारवाई करू तशी करू, अजून एकाही त्या पत्रावर अजून कुठलीच कारवाई झालेली नाही। मेन म्हणजे जे हद्दीखुणा, आमचे जे हद्दीखुणा लास्ट पॉईंट जे आहे प्लॉट, त्यांच्या हद्दीखुणा आमच्या कागदपत्री केल्यात, पण पॉईंटवर जाऊन तुम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे? पाठपुरावा आजपर्यंत 10 वर्षापासून पाठपुरावा आम्ही करतो। हे जे लोक दिसते त्यांना प्लॉट फक्त कागदावर आहे, ते बाहेरगावी राहतात, त्यांना घर नसल्यामुळे किरायाने राहतात। बरं, तुमच्या गावामध्ये एक असं मी ऐकलेलं आहे की तिथे स्मशानभूमी पण नाही। हां, मेन स्मशानभूमी तर नाहीच। अगोदर धरणाच कसं असतं, अगोदर पुनर्वसन नंतर धरण, हे सरकारचा नियम। तिथे स्मशानभूमी अति महत्त्वाचा विषय आहे। तिथं ते स्मशानभूमीसाठी त्यांनी जागाच ॲक्वायर केलेली नाही अजून अद्याप। आम्हाला 7-8 किलोमीटर तिकडे पायी घेऊन जावं लागतं। मधला शॉर्टकट ते गायत्रीनगर तिथून लोक जाऊ देत नाहीत, आम्हाला रोडनं न्यावं लागतं। ती परेशानी आहे। याच्या अगोदर देवळामध्ये याच्यामध्ये तिथं नव्हतं, तिथं एक डेड बॉडी तिथं तहसीलला जाळलेली। याच्या अगोदर ते गेट बंद आहे तहसीलचं एक। त्याच्यामुळे शासनाचे लोक जसं तहसीलदार आहे, कलेक्टर आहे, कोणी तुमच्याशी संपर्क केला का ह्याच्याबद्दल? आज तुम्ही जे आंदोलन करत आहात, आम्ही जे आंदोलन त्याला 24 तारखेला दिलं, 24/7ला 12 तारखेला आम्ही किती केलं, 15 तारखेला बसायला होतो म्हणून 15-20 दिवसाचा पिरियड होता त्यांच्याकडे। त्यांनी आम्हाला चर्चाच केली नाही। 12 तारखेला फक्त आम्हाला बोलवलं, तिथं त्यांच्याच मनासारखं सांगायला आम्ही असं करू तसं करू। आम्ही म्हणलं आम्हाला लेखी द्या, कोण दिवशी तुम्ही आम्हाला खाद्यखुणा करून द्यायलात, कारण की आम्ही आज उठून आम्ही लगेच आम्हाला किंवा आम्ही धरणात जलसमाधीचं आज नाही दिलं, त्याला 15-20 दिवस झाले त्याला देऊन, तर त्यांनी फक्त कालपासून जास्त मार्गाला लागले। अजून चर्चा त्यांची चालू आहे। जबाबदार कोण आहे? इतकं जे वाले आपल्यासोबत, आपल्याला काही सेवा भेटत नाही, काय नाही, जबाबदार कोण आहे? उपाधीक्षक जो जे हद्दीखुणा करून देणार, शासनाने 1,72,000 रुपये त्यांनी भरलेली आहे ऑलरेडी 2016ला। कागदपत्रे त्यांनी दाखवलं तुमचं इथे इथपर्यंत आहे, पण ते जागेवर येऊन हद्दीखुणा करून द्यायला तयार नाहीत। आता जे सध्या ते कार्यरत जे आहेत भूमी अधीक्षक, ते म्हणतात की आम्हाला हद्दीखुणा करून द्यायचा, तुमचे हे पैसे भरले त्याच्यामध्ये आम्हाला करून देता येत नाहीत। पण त्यांच्या अगोदरच्या अधीक्षकांनी सगळ्या आम्हाला नोटीस दिल्या, तुमच्या हद्दीखुणा करून घ्यायला, अशा नोटीस मी त्यांना दाखवल्या। ते म्हणले ते मागच्या यानं चुकीचं केलं, बरं ठीक आहे, मागच्यानं चुकीचं केलं। आता यांची एक लेटेस्ट एक नोटीस माझ्याकडे, आता मी दाखवतो तुम्हाला की बाबा 10/9/23ला जे सध्या कार्यरत आहेत त्यांनी नोटीस दिली, ती हद्दीखुणा करून घ्या। तहसीलदारला पत्र आहे त्यांचं, त्या पत्राचं काय झालं ते अजून आम्हाला उलगडा ते सुद्धा कळलेलं नाही। याच्या पुढची भूमिका काय आहे आपली? आता याच्या पुढची आता आम्ही आम्ही धरणात जाऊन, धरणामध्ये आम्ही जलसमाधी आम्ही सगळे लोक गावकरी, पोलीस फोर्स आलेली आहे, मला जाऊ देत नाही तुम्हाला। त्यांच्या आग्रह असतो, आम्ही इथं थांबलेलो आहे। त्यांचं असं म्हणणं आहे तिकडे मीटिंग चालू आहे, कलेक्टर कोणा काय करायचंय मग? आम्ही किती दिवसाचे पाठवायचे, परभणीला या, कुठं या पाठवायले, तर त्याला वाटायले माणसं काहीच करीना झाली ती। यायला काय आता त्याला हे समजायलेत ना, ते त्याला वाटतं यायच्या वस्तू काहीच होत नाही कामं। काय म्हणणं आहे आपल्या? आम्ही जल आंदोलन करणार आहे, शासनाला वारंवार करून सुद्धा कोणीही दखल घेतली नाही, त्याच्यामुळे आज जलसमाधी आम्ही घेणार आहे सर्व गावकरी। DPA न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल, शेलू, परभणी। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।